एक मुलगी असते ना तोपर्यंत ती तिच्यासाठी जगते, पण ज्या वेळेस तिला बाळ होतं ना ती फक्त त्या बाळासाठी जगते. आणि पुरुषांचंही असंच असतं, जोपर्यंत ते एक मुलगा आहे तेपर्यंत ते ऐश करतात, वेगवेगळ्या पद्धतीने आपलं जीवन जगतात. पण ज्यावेळेस त्यांना मुलं होतात ना त्यावेळेस ते फक्त आपल्या मुलांसाठी जगतात. मग मुलांनी असं पाऊल उचलायला नाही पाहिजे आपल्या आईवडिलांचं. तर चला, आपला हा व्हिडिओ खूप खास होणार आहे, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट नक्की करा. जीवनात आई वडील किती महत्त्वाचे. मुलगी झाली हो, आमच्या घरात मुलगी झाली हो. मुलीच्या जन्माची वाटली मिठाई, मुलाच्या जन्माचा केला साजरा सोहळा. कुणीतरी प्रश्न विचारला आई वडिलांना, तुम्हाला आवडते मुलगी का मुलगा? आईने उत्तर दिलं खूपच छान. आईने उत्तर दिलं खूपच छान. काळा असो वा गोरा असो, आंधळा असो वा पांगळा असो, कसाही असो, मुलगा असो वा मुलगी असो, ज्याने माझ्या पोटी जन्म घेतला तेच माझे बाळ. मुलगा मुलगी कळत नाही मला, मला कळते बाळ. त्याचप्रमाणे वडिलांनीही खूप छान पद्धतीने उत्तर दिलं. माझे दोन्ही मुलं, माझे दोन्ही हात. कोणत्याही हाताला तकलीफ झाली तरी मेंदू पोहोचवतो मनापर्यंत तास. जसे शरीराला दोन्ही हात समान असतात ना, तसेच आई वडिलांना दोन्हीही मुलं अगदी समान असतात. मुलगा मुलगी भेदभाव आई वडिलात नसतो हो. पण आपण काय करतो? आपण आई वडिलांच्या प्रेमाची जाणीव ठेवतो का? आजकाल तर इतके मुलं मुली आई वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करतायत. आई वडील दुश्मन असतात का आपले? नाही ना. मग आपण त्यांच्या परवानगीशिवाय लग्न करतो. आई वडील काही मुलींचं काही वाईट करतात का? नाही ना. मग मुलींनी त्यांची थोडीही जाणीव ठेवा नाही. एका आईला असं वाटतं, आता माझ्या मुलीचं लग्न असेल आणि त्या मुलीच्या लग्नात मी ज्यांनी मला बोलवलं होतं त्यांना मी बोलवणार, त्यांना मी बोलवणार, ज्यांनी मला चांगल्या साड्या दिल्या होत्या त्यांना मी चांगल्या साड्या देणार. मी सगळ्यांना बोलवणार, सगळ्यांचा मानपान करणार. गावात मी खूप वरमाई म्हणून खूप थाटाने मिरवणार. बापाचंही स्वप्न असतं, मला एक मुलगी आहे, तिचं कन्यादान मला करायचं आहे आणि मी छान तिचं कन्यादान करणार. मी मस्त तिचं लग्न करणार. मी आयुष्यभर तिच्या लग्नासाठी कष्ट केलेले आहेत आणि मी आता तिचं मस्तपैकी लग्न करून देणार आहे. बाप मुलीला इतकं छान शिकवतो, शाळेत पाठवतो, कॉलेजला पाठवतो, छान छान कपडे घालायला परमिशन देतो, खूप सारं काही मुलीसाठी करतो. आणि शेवटी मुलीचं आई वडिलांवर तेवढं प्रेम असतं का? आणि 100% मुली अशा नाही येतं, पण 10% तरी मुली खूप बिघडलेल्या आहेत. आई वडिलांचा अजिबात देखील विचार करत नाही. रोज एक न्यूज कानावरती येते, याची मुलगी त्याची मुलगी. समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचं आहे. याची मुलीचे लग्न झाले, त्याच्या मुलीचे लग्न झाले, म्हणजे आई वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करतायत. आणि ही खूप वेगळी गोष्ट आहे. आई वडिलांची खूप स्वप्न असतात आपल्या मुलीच्या लग्नासाठी, तरीही मुली असं करतात. त्यामुळे खूप वाईट वाटतं, मनाला खूप हे करतात. आणि माझे वडील तर माझं प्रत्येक गोष्ट ऐकत होते आणि मग त्यांचे वडीलही ऐकतील असं मला वाटतं. मग मुली तरीही असं का करतात हेच कळत नाही. मुलींनी असं करायला नाही पाहिजे. आई वडिलांची इज्जत ठेवायला पाहिजे. लहानाचं मोठं मुलींना आई वडील करतात तर हाताच्या फोडासारखं जगतात हो. मग मुली असं का करतात हेच कळत नाही. मुलींना आपले आई वडील आपल्यासाठीच जगतात. जोपर्यंत एक मुलगी असते ना तोपर्यंत ती तिच्यासाठी जगते, पण ज्या वेळेस तिला बाळ होतं ना ती फक्त त्या बाळासाठी जगते. आणि पुरुषांचंही असंच असतं, जोपर्यंत ते एक मुलगा आहे तेपर्यंत ते ऐश करतात, वेगवेगळ्या पद्धतीने आपलं जीवन जगतात. पण ज्यावेळेस त्यांना मुलं होतात ना त्यावेळेस ते फक्त आपल्या मुलांसाठी जगतात. मग मुलांनी असं पाऊल उचलायला नाही पाहिजे. आपल्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे. कुठेतरी आपल्या आईवडिलांना आपल्या मनातलं सांगितलं पाहिजे. कुठंतरी आपल्या आईवडिलांना समजून घेतलं पाहिजे. कारण आईवडिलांसारखे दैवत कुठेच मिळणार नाही. आईवडिलांसारखं प्रेम कुणीच करणार नाही. आपले वडील हाताला फोड येऊस तर आपली काळजी घेतात, हाताला फोड येऊस तर आपल्यासाठी कष्ट करतात आणि आपली आई आपल्याला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपते. मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी
करायला नको का? काहीच नाही करायचं आपल्याला, फक्त त्यांची परमिशन घ्यायची, त्यांच्या विचारांनी जगायचंय. ते आपलं कधीच वाईट करू शकत नाही. मग आपल्याला का कळत नाही? प्रत्येक 2 दिवस झाले ना, तिसऱ्या दिवशी असली काहीतरी न्यूज येतेच म्हणजे येतेच, कुठून ना कुठून तरी ऐकायला मिळतेच. मग आपल्या आईवडिलांचं काय? आपल्या आईवडील आपल्यावर किती प्रेम करतात. मग आपल्या आईवडिलांसाठी आपण जगायला हवं. आपल्या आईवडिलांची आपले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी जर आपल्या आईवडिलांची आहे, तर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पण आपलीच असली पाहिजे ना. आपण त्यांच्यासाठी जगलं पाहिजे. आणि असं नाही झालं पाहिजे. विचार करा ना, जर आपण असलं काही पाऊल उचललं तर आपल्या आईवडिलांना काय वाटत असेल, त्यांच्या जीवाची काय परिस्थिती होत असेल. आपण विचार करायला हवा ना. आपलं काळजाचा तुकडा जर दुसऱ्या कुणाबरोबर जर जात असेल आणि आपल्या आईवडिलांची काय अवस्था होत असेल, आपण त्याच्यावर आपल्या लेकरांवरती सगळ्यात जास्त जीव ओवाळून टाकतो, आपल्या लेकराला जीव लावतो. आणि तेच लेकरू जर दुसऱ्यांच्या जीवाखातर जर आपल्याला सोडून पळून जात असेल, लांब जात असेल, तर काय करायचं आईवडिलांनी? आईवडिलांचं जीवन व्यर्थ का? आईवडिलांचे संस्कार व्यर्थ का? इतके छान संस्कार कोणतेही आईवडील वाईट संस्कार देत नाहीत. सगळं असं असताना मुलींनी एक विचार करायला हवा. तो विचार म्हणजे काय? जोपर्यंत माझ्या शरीरात आहे प्राण, तोपर्यंत बाबा तुम्ही आणि तुम्हीच माझे भगवान. या जन्मात फेडू शकणार नाही बाबा मी तुमचे उपकार, पण मी अशी वागेल की अभिमानाने उंचावेल तुमची मान, अभिमानाने उंचावेल तुमची मान. जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे शेअर करा, एखादी छान अशी कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचूनही एखाद्याचं जीवन बदलू शकतं. त्यामुळे छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि आता थांबते.